Hello dear students. आज आपण BSc सेकंड इयर सेमिस्टर 4चं लॅन्थेनॉइड्स म्हणजे सेकंड युनिट पाहणार आहोत. मी प्राध्यापक राहुल सावरकर तुमच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. अच्छा, आता ह्या युनिटमध्ये काय आहे बघा. कंटेंट्स या ब्लॉक एलिमेंट्स, इंट्रोडक्शन टू लॅन्थेनॉइड्स, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लॅन्थेनॉइड्स, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, magnetic properties, introduction to actinides and comparison of actinides with lanthanides. तर मित्रांनो, आपण ह्या युनिटमध्ये आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन पर्यंत पाहणार आहोत. म्हणजे पहिले 4 पॉइंट आपण आज बघू, उरलेले 3 पॉइंट दुसऱ्या लेक्चरमध्ये बघा. The elements in which the additional electrons enters n-2 f orbitals are called inner transition elements. म्हणजे जे n-2 f orbitals मध्ये एंटर करतात एलिमेंट त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. जसं त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे n, समजा तिथे 6d असेल, 6d म्हणजे त्यातून मग जर 2 मायनस केले तर 4f ऑर्बिटल, 4f आणि 5f हे दोन झाले आपले इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. 4f वाल्यांना लॅन्थेनाइड्स म्हणतात आणि 5f वाल्यांना ऍक्टिनाइड्स म्हणतात. The valence shell electronic configuration of these elements can be represented as, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा व्यवस्थित लिहून ठेवा. n-2 f from 0 to 40, n-1 d from 0 to 1 and ns2. 4f inner transition metals are known as lanthanides. मी आता सांगितलं because they come immediately after lanthanum. लॅन्थेनम पासून जे सुरू होतात त्यांना लॅन्थनाइड म्हणतात आणि ऍक्टिनम नंतर जे सुरू होतात त्यांना ऍक्टिनम म्हणतात. बघा, नेक्स्ट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता एलिमेंट्सचे बघा, इकडे मी तुम्हाला लेफ्ट साइडला तुमच्या दिसत असेल एलिमेंट्स दिलेल्या एलिमेंट नेम: लॅन्थेनम, सेरियम, ट्रासिओडायमियम, निओडायमियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, होलोनियम, इर्बियम, थुलियम, इटर्बियम, ल्युटिटियम. मग लॅन्थेनमचा सिम्बॉल काय आहे?La. ऍटॉमिक नंबर काय आहे? 57. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? Xe, 6s2 5d1. Xe चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍटॉमिक नंबर काय आहे? 54. म्हणजे हे बघा, इथे 54 गेले म्हणजे 6s2 5d1. Ln3 प्लस चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? म्हणजे 3 प्लस जर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असेल तो तर Xe4f0 आणि त्याची रेडियस काय आहे मित्रांनो? 116 पिकोमीटर. Ln3 प्लस ची ह्या पूर्ण एलिमेंट्सला म्हणजे लॅन्थेनाइड्सला Ln असं कन्सिडर करतात. मग सेरियम Ce, atomic number is 58, Xe4f1 6s2 5d1. Praseodymium Pr 59, Xe, electronic configuration Xe4f3 6s2. Neodymium Nd, atomic number 60, electronic configuration Xe4f4 6s2. Promethium Pm 61, Xe4f5 6s2. नंतर सॅमेरियम Sm62, Xe4f6 6s2. युरोपियम EU 63, Xe4f7 6s2. गॅडोलिनियम GD. गॅडोलिनियमचं काय आहे? GD. इथं बाय टायपोग्राफिकल मिस्टेक आहे, हे EU च्या ऐवजी GD आहे. तेवढं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. 64, Xe4f7 6s2 5d1. हे बघा, इथून इथे जात असताना म्हणजे फ्रॉम युरोपियम पासनं म्हणजे EU पासनं GD मध्ये जात असताना 4f7 4f8 असायला पाहिजे होतं, तर 5d1 मध्ये इलेक्ट्रॉन हे झाला, एंटर झाला. बिकॉज f ऑर्बिटल मध्ये 14 इलेक्ट्रॉन बसतात. जेव्हा एखाद्या ऑर्बिटल मध्ये 0, हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड ऑर्बिटल इलेक्ट्रॉन जर बसत असतील तर त्या ऑर्बिटल सारखं स्टेबल दुसरं ऑर्बिटल नसते. एफ मध्ये 14 असतात, 14च्या अर्धे 7 होतात.
म्हणून इथं 7 हाही स्टेबल आहे आणि हा पण स्टेबल आहे. म्हणजे इथं 8 ऐवजी तो 5D मध्ये एंटर झाला. मग आता हा 7, हा 8 आणि 1 परत एंटर झाला म्हणजे 9. असे डिस्प्रोसियम DY66 XC4F10 6S2, होल्मियम HO67 XC4F11, HO67 XC4F11 6S2, Erbium ER68 XC4F12 6S2, thulium TM69 XC4F13 6S2, ytterbium YB70 XC4F14 6S2, ल्युटेडियम LU71 XC4F14 6S2 5D1. हे झालं एलएनचं म्हणजे लॅन्थनम, सेरियम, प्रासिओडायमियम, निओडायमियम म्हणजे झिरो ऑक्सिडेशन स्टेट मधलं हे त्याचं सगळं झालं आपलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता Ln3+ असताना Ln3+ असताना त्याचं म्हणजे लॅन्थनम पासून 3 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे 57 चे ते 54 झाले. बघा Xc4F0 Xcचाच ऍटॉमिक नंबर आपण हे बघितला 54 बघितला म्हणून 4F मध्ये 0. आता सेरियम C3+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग 3+ मध्ये काय असेल त्याचं Xc4F1 बरोबर आहे. नंतर प्रासिओडायमियम PR59 म्हणजे 4F2 म्हणजे 3+ मध्ये त्याचं हे सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ही त्याची आहे रेडियस. कशाची रेडियस आहे पण 3+ ची बरोबर आहे. नंतर मित्रांनो ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑल लॅन्थनाइट शो 3+ ऑक्सिडेशन स्टेट. आता बघा आपण प्रिव्हियस स्लाइड वर जाऊ. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न येईल की सर एवढे मोठे आम्ही एलिमेंट कसे पाठ करावे. ऑफ द रेकॉर्ड मी तुम्हाला हे सांगत आहे की याच्या काही ट्रिक्स असतील. लॅन्थनम, सेरियम, प्रासिओडायमियम, निओडायमियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, इर्बियम, थुलियम, इटरबियम, ल्युटेटियम. म्हणजे याची ट्रिक आहे बघा. लाल चिऱ्याचा प्रसार नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा, इथं मी ईयूच्या जागी GD सांगितलं होतं, गांधींना तबडकीत दिला होता इराणचा तंबाखू याकूबने लुटला. म्हणजे सिंपल करण्यासाठी आपण ते हे करत आहोत म्हणून मी तुम्हाला हे ट्रिक सांगितली. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट कोणते कोणते लॅन्थनॉइड्स 3+ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील तर सगळेच लॅन्थनॉइड म्हणजे LA पासून तर LU पर्यंत म्हणजे ऑल लॅन्थनॉइड शोज 3+ ऑक्सिडेशन स्टेट. 2+ ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवेल तर सेरियम, निओडायमियम, सॅमेरियम, युरिबियम, TM, YB आणि 4+ CE, PR, ND, TB, DY. बघा हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये कदाचित विचारू शकते की खालीलपैकी प्रश्न असा राहू शकते की विच ऑफ द फॉलोइंग शोज 2+ ऑक्सिडेशन स्टेट और विच ऑफ द फॉलोइंग शोज 4+ ऑक्सिडेशन स्टेट. यातलं एक करेक्ट राहू शकते, बाकीचे रॉंग राहू शकतात. नंतर atomic and ionic sizes, that is the lanthanide contraction. As the atomic number increases, each succeeding element contains one more electron in the 4F orbital and one proton in the nucleus. The 4F electrons are ineffective in screening the outer electrons from the nucleus, causing imperfect shielding. As a result, there is a gradual increase in the nucleus attraction for the outer electrons, consequently gradual decrease in size occurs. This is called as lanthanide contraction. बघा जसं जसं ऍटॉमिक नंबर वाढत जाते फ्रॉम LA टू LU. आता आपण आताच इथे बघितलेलं आहे की ऍटॉमिक नंबर LA चा ऍटॉमिक नंबर किती आहे 57 तर LU चा ऍटॉमिक नंबर काय आहे 71. हा जसा ऍटॉमिक नंबर वाढत जाते फ्रॉम 57 टू 71 म्हणजे LA चा ऍटॉमिक नंबर काय आहे 57 आणि LU चा ऍटॉमिक नंबर काय आहे 71. म्हणजे जसा जसा ऍटॉमिक नंबर वाढत जाते तसतसे त्यातले इलेक्ट्रॉन सुद्धा वाढत जातात आणि तसतसेच त्याच्या न्यूक्लियस मधले न्यूट्रॉन सुद्धा वाढत जातात. मग मग न्यूक्लियस मधले जसे हे वाढत चालले प्रोटॉन्स म्हणजे ऍटॉमिक नंबर काय म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ऍटॉमिक नंबर. मग प्रोटॉन वाढत चालली इलेक्ट्रॉन पण वाढत चालले पण 4F ऑर्बिटलचा स्क्रीनिंग इफेक्ट
हा और शिल्डिंग इफेक्ट हा अतिशय कमी आहे. आता स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय बघा, आउटर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होईल. आउटर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होईल बिकॉज इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज अँड प्रोटॉन्स हॅज पॉझिटिव्ह चार्ज. मग त्यांचं अट्रॅक्शन होईल. पण त्या अट्रॅक्शनला, त्या इलेक्ट्रॉनच्या अट्रॅक्शनला इनर ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन काय करेल, रिपेल करेल, कारण की इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचं रिपल्शन होईल. म्हणून ह्याच इफेक्ट म्हणजे काय आहे, स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट. हा फोरेफ ऑर्बिटल मध्ये अतिशय कमी असतो. म्हणून जसं जसं फ्रॉम लॅन्थॅनम टू ल्युटेटियम ऍटॉमिक साईज काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. यालाच काय म्हणतात, लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनचा अर्थ काय होते बघा, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन पावणे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, आकुंचन पावणे. नेक्स्ट, मग आता कॉजेस ऑफ लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन मुळे काय होत आहे हे आपल्याला पाहावं लागेल. The poor shielding effect of F electrons is cause of lanthanide contraction. म्हणजे हे कशामुळे होत आहे, कशामुळे होत आहे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन, की F इलेक्ट्रॉनचं शिल्डिंग होत असतं, पुअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे. नेक्स्ट काय आहे, it is due to poor shielding effect of F electrons. Valence electrons are strongly attracted towards nucleus. Therefore, effective nuclear charge increases, hence ionic size decreases. म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं की it is due to poor shielding effect of F electrons. Valence electrons are strongly attracted towards nucleus. Therefore, effective nuclear charge increases, hence ionic size decreases. आता consequences of lanthanide contraction. There is a close resemblance between 4D and 5D transition elements. Ionization energy of 5D transition there is a close resemblance between 4D and 5D transition series. Ionization energy of 5D transition series is higher than 3D and 4D transition series. Difficulty in separation of lanthanide. हे काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहे, म्हणजे त्याचे परिणाम. मग हे बघा, याचं पहिलं एक्झाम्पल, झिर्कोनियम and hafnium have almost similar atomic radii as a consequence of lanthanide contraction, due to which their properties becomes similar. म्हणजे आपण डी ब्लॉक एलिमेंट मध्ये गेलो. 3D एलिमेंट मधला पहिला एलिमेंट कोणता आहे, स्कॅन्डियम. 4D सिरीज मधला पहिला एलिमेंट कोणता आहे, झिर्कोनियम. इटरबियम नंतर खाली कोणता आहे, लॅन्थॅनम. बरोबर. लॅन्थॅनम नंतरचे एलिमेंट बघा डी ब्लॉक मधले, स्कॅन्डियमच्या नंतर टिटॅनियम आहे. टिटॅनियमच्या खाली कोणता आहे, तर टिटॅनियमच्या खाली आहे झिर्कोनियम, आणि झिर्कोनियमच्या खाली आहे हाफनियम. मग आता टिटॅनियम टू झिर्कोनियम ऍटॉमिक साईज वाढत जाते, पण झिर्कोनियम टू हाफनियम ऍटॉमिक साईज काय होते, ऑलमोस्ट सेम. म्हणून त्यांची प्रॉपर्टी सुद्धा काय राहते, जवळपास सारखी राहते. आजच्या मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आजच्या लेक्चरमध्ये आपण 4 पॉइंट पाहणार आहोत. पहिला पॉइंट आपण काय पाहला, पहिला पॉइंट पाहला आपण की एलिमेंट कोणते कोणते आहेत. बरोबर आहे. हे एलिमेंट म्हणजे इथेच आपले 3 पॉइंट होत आहेत. म्हणजे पहिले एलिमेंट, त्यांचे सिम्बॉल, त्यांचा ऍटॉमिक नंबर, त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि हे हा झाला एक पॉइंट. दुसरा पॉइंट त्याची ऑक्सिडेशन स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि तिसरा पॉइंट ह्या त्याची रेडियस. नंतरचा पॉइंट बघा आपण या ब्लॉक एलिमेंट सांगितलं मी तुम्हाला काय आहेत, तर इंट्रोडक्शन टू लॅन्थॅनाइड सांगितलं, ऑक्सिडेशन स्टेट आणि लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. हे 4 पॉइंट आज आपण शिकलेलो आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे 3 पॉइंट बघू, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, इंट्रोडक्शन टू ऑफ ऍक्टिनाइड्स आणि कंपॅरिझन ऑफ ऍक्टिनाइड्स विथ लॅन्थॅनाइड्स, म्हणजेच डिफरन्स. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच बघू, इथेच थांबून जाऊ. डिपार्टमेंटल ऍप मध्ये तुम्ही जाऊन प्रेझेंटी लावून द्यायची. थँक्यू व्हेरी मच.